अंतःकरणामध्ये कधीतरी दया निर्माण झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज या मृत्यू लोकात जीवन जगताना आमच्याही अंतःकरणात दया, मग आम्ही का धन्य नाही? तुकोबारांनी आम्हाला का धन्यता दिली नाही? संतांना साधूंना तुकोबारांनी का धन्यता दिली? तर त्याचं कारण इतकंच आहे, आपल्या अंतःकरणातील जी दया आहे ती आपल्यापुरती मर्यादित आहे, पण संतांच्या साधूच्या अंतःकरणातील जी दया आहे ती व्यापक आहे. आपल्याला फक्त आपल्या माणसाची दया येते महाराज. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आईचं प्रेम आपल्या मुलावरती असतं, जितकं आपल्या मुलावरती माय प्रेम करत असते तसं इतर मुलावरती ते तिचं प्रेम नसतं. संतांचं असं नसतं. संत आपला परका, हा आपला आहे तो आपला नाही, असा आपपर भाव संतांकडे नसतो. दयांतरात वसे दुजेपणा तेथे नसे. नाथ महाराजांच्या प्रमाणे त्यांच्या अंतःकरणात दया करत असताना ते आपपर भाव त्या ठिकाणी ठेवत नाही. कुणीही आला तरी त्याच्यावरती संत दयाच दाखवतात. एक छोटस उदाहरण ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड ओवी दिली म्हणून सांगतो. गावाकडे जर आपण शेतामध्ये चाललो तर शेतामध्ये जात असताना पाऊस पडलेला असावा, चिखल झालेला असावा आणि तशा चिखलामध्ये एखादी गाय त्या चिखलामध्ये गुंतलेली असावी. अशी गाय जर आपण पाहिली तर पाहिल्याबरोबर पहिला प्रश्न आपल्या मनात येतो, ही गाय कोणाची असेल, कुठून आली असेल, बरं आता हिला चिखलाच्या बाहेर काढायचं का नाही काढायचं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. परंतु ज्ञानोबा म्हणतात, साधू महात्मा एखादा संत ज्या वेळेला अशी एखादी चिखलामध्ये गुंतलेली गाय पाहतो त्यावेळेस संत साधू महात्मा बाकीचा विचार करत नाहीत की गिर गाय धड आहे का वाकड आहे का संकरित आहे, कुणाची आहे, कुठून आली, कसलाच विचार करत नाही. ती चिखलामध्ये गुंतली ना, तिला तिथून काय केलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे. ज्ञानोबारांचे शब्द, चिखली रुतली गाय धड बाकडन पाही तिचे निगलाने होय काला भुला. ज्ञानोबा म्हणतात तशी गाय पाहिल्यानंतर संतांच्या अंतःकरणात जी दया निर्माण होते, ती कुठली गाय आहे कोणाची हा विचार संत करत नाही. अशी ज्याच्या अंतःकरणात दया असते त्या माणसाचं जीवन या मृत्यू लोकात धन्य असतं. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. पण आपल्या अंतःकरणात दया निर्माण झाली पाहिजे. नाथबाबांचं अंतःकरण इतकं दयेनं व्यापक होतं ना महाराज. नाथबाबा त्रिकाल संध्याकाळचे, थोडस लक्ष देऊन ऐका. 15-15 पर्यंत सांगितले दादानं, 15-20 मिनिटं फक्त आपले राहिले. दयेने इतकं व्यापक भरलेले, इतकं व्यापक दया संतांच्या अंतःकरणातील. नाथबाबा पैठणमध्ये राहत असताना त्रिकाल संध्याकाळचे, सकाळी गोदावरीचं स्नान, दुपारी गोदावरीचं स्नान, सायंकाळी गोदावरीचं स्नान, अशी त्रिकाल संध्या त्या काळात नाथबाबा करायचे. उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्राचा महिना पडलेला होता, कडक ऊन पडलेलं होतं, कारण वाळू तापलेली होती. आणि अशा दुपारच्या वेळेमध्ये नाथबाबा संध्या करण्यासाठी गोदावरीच्या पात्रामध्ये गेले. अनेक महिला त्या ठिकाणी पैठण गावातल्या धुणं धुण्यासाठी त्या गोदावरी गंगेवरती यायच्या. आपली आई सुद्धा धुणं धुईला गेली असेल असं एका छोट्या मुलाला वाटलं आणि आपल्या आईचा पाठलाग करत 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 ते छोटं मूल त्या गोदावरीच्या वाळवंटामध्ये आलं. अंगामध्ये कपडे नव्हते, पायात चप्पल नव्हती, गरीब घरातलं ते मूल होतं. आईचा पाठलाग करत करत तिथपर्यंत वाळवंटामध्ये आलं आणि वाळवंटात पाय ठेवल्याबरोबर वरून कडाक्याचं ऊन, कारण वाळू तापलेली, जसा वाळूवर पाय पडला तसं ती वाळू त्या पोराला पोळू लागली, भाजू लागला पाय. आणि मग तो मुलगा ओरडायचा, आई आई आई. हा त्याचा ओरडण्याचा आवाज नाथबाबाच्या कानावरती पडला. जसा आवाज कानावरती पडला, आवाजाच्या दिशेने नाथबाबा गेले. गेल्याबरोबर त्या मुलाला पाहिल्याबरोबर नाथबाबांनी बाकीचा विचार केला नाही, हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या कुळातला आहे, कुठल्या धर्मातला आहे, कुठल्या जातीचा आहे, काहीच विचार केला नाही. अंगावरती कपडे नव्हते, पायात चप्पल नव्हती, कोणाचं पोरगा असेल, गावातलं कोणाचा असेल, कसलाच विचार नाथबाबांनी केला नाही. ते मुलगा ओरडत होता, त्याला उचलून आपल्या कडेवरती घेतलं आणि कडेवर उचलून घेऊन नाथबाबा आपल्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याला थंड पाण्याने स्नान घातलं आणि स्नान घातल्यानंतर तो मुलगा असा खेळू लागला. नाथबाबाचा मुलगा हरिपंडित आणि हा घेऊन आलेला मुलगा, दोघही आता बैठकीमध्ये खेळू लागले. फरक फक्त इतका होता, नाथबाबाचा मुलगा हरिपंडित असल्यामुळं त्याच्या अंगावरती जबरदस्त असा पोशाख होता, चांगले कपडे त्याच्या अंगावरती होते, हातात अशा सोन्याच्या अंगठ्या होत्या, गळ्यात सोन्याची चेन होती, हातामध्ये असं सोन्याचं कडं होतं. नाथबाबा श्रीमंत असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या पोराकडे होत्या. पण जो मुलगा नाथबाबा घेऊन आले होते त्याच्या अंगावर कपडे नव्हते, त्याच्या पायात चप्पल नव्हती, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या नव्हत्या, गळ्यात सोन्याची चेन नव्हती. हे सगळं दृश्य नाथबाबाच्या लक्षात आलं आणि त्या काळामध्ये लगेच हे पाहिल्याबरोबर नाथबाबाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. अरे, जसं माझ्याच मुलाच्या अंगावरती पोशाख आहे तसं याच्या सुद्धा अंगावरती असला पाहिजे. जसं माझ्या मुलाच्या हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, बोटामध्ये
तसं याच्या सुद्धा बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या असल्या पाहिजे. माझ्या मुलाच्या गळ्यामध्ये जशी सोन्याची चैन आहे तशी याच्या सुद्धा गळ्यामध्ये सोन्याची चैन असली पाहिजे. हे लक्षात आल्याबरोबर नाथ बाबा आपल्या घरात गेले, सुंदर असा पोशाख घेऊन आले, त्या मुलाला कपडे घालायला दिले, त्याच्याही हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या, त्याच्याही गळ्यामध्ये सोन्याची चैन घातली. आणि आता हे दोनही मुलं त्या बैठकीमध्ये खेळू लागले. पण जिचा मुलगा हरवला होता ती गावामध्ये शोधू लागली. माझा मुलगा कोणी पाहिला का हो, माझा मुलगा हरवलाय हो, माझा मुलगा हरवलाय हो. कुणीतरी सांगितलं, अहो आई, तुमचा मुलगा हरिपंडिता बरोबर नाथबाबाच्या घरी खेळताना मी पाहिलाय, जा नाथबाबांच्या घरी, तिथं तुमचा मुलगा तुम्हाला भेटेल. ते ऐकल्याबरोबर धावत धावत ती आई नाथबाबांच्या घरासमोर आली. खिडकीतून पाहिलं तर हरिपंडित आणि तिचा मुलगा दोघही तिला खेळताना दिसू लागले. गंमत ऐका, दोघही खेळताना दिसायचे. त्या आईला वाटायचे हा हरिपंडित आहे आणि हा दुसरा मुलगा माझा आहे. पण नाथबाबाला बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती की हा मुलगा माझाच आहे. नाथबाबाने विचारलं, काय पाहताय आई साहेब? काय नाही हो बाबा, माझा मुलगा हरवला. पहा की इथं. बाबा, या मुलासारखा दिसतो माझा मुलगा. स्वतःच्या मुलाकडे बोट करायची, काय म्हणायची, याच्यासारखा दिसतो बाबा, असाच दिसतो बघा बाबा, पण हा माझा मुलगाच आहे. असं तिला बोलण्याची हिंमत होत नव्हती. का होत नव्हती? कारण तिला माहिती होतं माझ्या मुलाच्या अंगावर कपडे नसतात, माझ्या पोराच्या हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या नाही, माझ्या पोराच्या गळ्यामध्ये कधी सोन्याची चैन नसते. याच्या तर अंगावरती चांगला पोशाख आहे, याच्या तर गळ्यामध्ये सोन्याची चैन आहे, याच्या तर हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या. हा माझा मुलगा कसा काय असू शकतो बाबा? याच्यासारखा दिसतो बघा बाबा, याच्यासारखा दिसतो बघा बाबा. नाथबाबांनी सांगितलं, आई साहेब, याच्यासारखा नाही, हा तुमचाच मुलगा आहे. मला इतकंच सांगायचंय, जसं आपल्या पोराच्या अंगावरती पोशाख, जसं आपल्या पोराच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन, जसं आपल्या पोराच्या हाताच्या बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या, तसं दुसऱ्याच्या पोराकडे सुद्धा हे सगळं वैभव असतं. गोड प्रमाणे याच अभंगामधलं, दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, तुका मने सांगू किती, तेची भगवंताच्या मूर्ती. जे का रंजले गांजले, त्यासी मने जो पुढे, तुझी साधू नका देवते तेची जाना. दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. जे मुलावरती प्रेम आहे तेच दासावर, तेच दासीवर. आशीच्या साधूच्या अंतःकरणामध्ये दया. तुकोबाराय म्हणतात, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. तुम्ही म्हणा महाराज, लक्षात आलं आमच्या ज्या साधूच्या, ज्या संतांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी दया, ते संसारात धन्य. पण असे धन्य असणारे संत या मृत्यू लोकात महाराज नेमके येतात कशा करतात? येथे उपकारासाठी कशा करतात असे संत या मृत्यू लोकात येतात? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. संत या मृत्यू लोकात जगावर, जडावर आणि जीवावर उपकार करण्यासाठी येत असतात. संतांचा उपकार एवढा मोठा आहे महाराज, या जगामध्ये, या विश्वामध्ये संतासारखा उपकार दुसरा कोणीच करू शकत नाही.
तुम्ही म्हणाल महाराज माय बापानं आपल्याला जन्म दिला हा आपल्यावरती उपकारच आहे. माय बापे सांभाळी ती लोभांगाराने वाढी. काहीतरी लोभ आहे म्हणून माय बाप आपल्याला सांभाळत असतात, कुठला तरी स्वार्थ आहे म्हणून सांभाळत असतात. संत उपकार करत असताना मज निरंतर निरंतर उपकार करतात. त्यांच्या उपकाराला उपमास देता येणार नाही. असा अखंड केला जगाशी उपकार तारी येले नारे नर. जगावर जडावर जीवावर उपकार करण्यासाठी संत या मृत्यू लोकात येतात. ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलोय आणि दरवर्षी ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आमचे सोमनाथ दादा आमचे दोंडकर माऊली या गोड असं सप्ताहाचं आयोजन करत असतात. आणि ज्ञानोबरायांचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. या अलंकापुरीमध्ये उपकारासाठी दुसऱ्या कोणाचं चरित्र सांगण्यापेक्षा एक ज्ञानोबरायांचं 5-7 मिनिटांमध्ये चरित्र तुमच्या समोर सांगतो. आणि बरोबर 1:45 म्हणजे 1:45 मी कीर्तन संपवणार आहे. मी वेळेच्या पुढे जाणारा महाराज नाहीये. अगदी 1:45 आपलं कीर्तन संपलेलं असेल. कोणाचं चरित्र सांगण्यापेक्षा ज्ञानोबरायांचं चरित्र थोडंसं वर्णन करावं. याच्यासाठी ज्ञानोबरायांनी आपल्यावरती काय उपकार केला, कसा उपकार करतात संत. उपकार करत असताना नीच उच जात कुळ धर्म कुठलंही काही संत पाहत नसतात. फक्त आणि फक्त जीवावर उपकार करणं एवढंच त्या संतांचं काम असतं. काय ज्ञानोबरायांनी उपकार केला, कसा ज्ञानोबरायांनी उपकार केला याच्याकरता सांगतोय, महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. स्वतःच्या पोटामध्ये भूक लागली म्हणून कधी ज्ञानोबराय मधुकरी मागण्यासाठी आळंदीत आले नव्हते. सोपान काकाच्या पोटामध्ये भूक लागली म्हणून कधी माऊली मधुकरी मागण्यासाठी आळंदीत आले नाही. पण ज्या ज्या वेळेला चिमुकल्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये भूक लागायची ना दादांना, त्यावेळेस ज्ञानोबरायांना राहत नव्हतं. चिमुकल्या मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली, ज्ञानोबरायांनी आपल्या काकेमध्ये झोळी घ्यावी, सिद्धपेठातून आळंदीचा रस्ता धरावा. आता जो आपण घाटाचा रस्ता पाहतो ना, त्या घाटाच्या रस्त्यानं ज्ञानोबराय आळंदीत यायचे. प्रत्येक घरासमोर जायचे, ताई एका भाकरी पुरतं पीठ द्या हो ताई, हो काकू एका भाकरी पुरतं द्या, हो मावशी फक्त एका भाकरी पुरतं द्या, माझ्यासाठी देऊ नका ताई, माझ्या सोपान काकासाठी देऊ नका ताई. पण माझी चिमुकली मुक्ताबाई कालपासून उपाशी होत आहे, तिच्या पोटामध्ये भूक लागली, तिच्यासाठी मागतोय, माझ्यासाठी कधीच नाही मागणार, माझ्या सोपान काकासाठी नाही मागणार, पण माझ्या चिमुकल्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये भूक लागली ना ताई, एका भाकरी पुरतं पीठ द्या. लक्ष देऊ नका. एका भाकरीच्या पीठासाठी ज्ञानोबराय विनंती करायची त्या काळात, पण एका भाकरीचं पीठ सुद्धा त्या काळात तुम्ही ज्ञानोबरायांच्या झोळीत टाकलं नाही. आज 5 लाख 10 लाख समाज ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्याकरता महाराज. योग्य माणसाची किंमत योग्य वेळेत कळली पाहिजे. बघा, ज्या वेळेस योग्य माणसाची किंमत योग्य वेळेत कळत नसते त्यावेळेस समाजाची फार मोठी हानी होत असते. लक्ष देऊन ऐका. माणसाची किंमत योग्य वेळेत कळणं फार गरजेची गोष्ट आहे. प्रत्येकाला विनंती करायची, ताई द्यावं फक्त एका भाकरी पुरतं द्या, माझ्या मुक्ताबाईसाठी द्या, तिच्या पोटात भूक लागली म्हणून द्या, माझ्यासाठी नका देऊ, सोपान काकासाठी नका देऊ, फक्त माझ्या चिमुकल्या मुक्ताबाईसाठी द्या. पण त्या काळात ज्ञानोबरायांच्या झोळीत कुणी मीठ टाकलं, पीठ दिलं नाही, मुठभर पिठाची सुद्धा कोणी मदत केली नाही. पण आज लाखो समाज ज्ञानोबरायांचं दर्शन घेतोय. म्हणून एक वाक्य सांगतो दादा, ज्या माणसाच्या जीवनाचा वनवास झालेला असतो ना, त्याच माणसाच्या जीवनाचा सुवास येत असतो. आज 5 लाख 10 लाख 3 लाख 2 लाख समाज ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्याकरता इथं कार्तिकी यात्रेला आळंदीला येतो. ज्ञानोबरायांनी हे सगळं सहन केलं म्हणून येतोय. जगाचे अपराध सहन केले म्हणून तर समाज येतोय. जगाचे अपराध सहन केले म्हणून तर अनाथाची माय त्यांना म्हणतात, साधकाचे मायबाप त्यांना म्हणतात, ज्ञान्यांचे राजे त्यांना म्हणतात. पण याच्यासाठी सगळं सहन करावं लागतं दादांनो. आणि ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनामध्ये ते केलं बघा. जगाचा त्रास सहन केला. कुणी मुठभर सुद्धा पीठ त्या ठिकाणी देत नव्हतं. एखाद्या ताईच्या अंतःकरणात दया निर्माण व्हायची, पीठ द्यावं म्हणून एखादी ताई मुठभर पीठ ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये टाकायची. आणि मुठभर पीठ मिळालं की पुन्हा माझे ज्ञानोबा सिद्धपेठाचा रस्ता धरायचे. पण सिद्धपेठाकडे जात असताना समोरून विसोबा खेचर आडवायचा. लक्ष देऊन ऐका. विसोबा खेचर यायचा आणि विचारायचा, ज्ञाना कुठं आला होता ज्ञाना? काका मधुकरी मागण्यासाठी आलो होतो. काका किती पीठ चालवलंस ज्ञाना? काका जास्त पीठ नाही घेऊन जाणार काका, माझ्या मुक्ताबाईसाठी जाऊ देऊ काका. मी नाही भाकर खाणार काका या पिठाची, माझ्या सोपान काकालाही नाही देणार. पण माझी 5 वर्षाची बहीण चिमुकली मुक्ताबाई, कालपासून तिच्या पोटामध्ये काही नाही हो, फक्त एका भाकरीचं पीठ मला घेऊन जाऊ द्या. त्या विसोबा खेचराला ज्ञानोबराय विनंती करायची. एवढी दुष्ट बुद्धी होती महाराज त्या विसोबा खेचराची, इतकी दुष्ट बुद्धी होती. ज्ञानोबरायांच्या काकेतली झोळी अशी ओढून घ्यायचा, ती झोळी अशी जमिनीवरती पालती करायचा, झोळीतलं सगळं पीठ जमिनीवरती टाकायचा. आणि त्या विसोबा खेचराला वाटायचं कदाचित मी निघून गेल्यानंतर हा ज्ञाना हे पीठ पुन्हा झोळी
मध्ये घेईल आणि सिद्धपेठामध्ये जाऊन याच्या भाकरी बनवतील आणि ही सगळी पोरं आनंदाने भाकरी खातील. म्हणून तो विसोबा खेचर नुसता जमिनीवरती पीठ टाकत नव्हता, तर जे पीठ जमिनीवरती टाकलंय त्या पिठामध्ये अशी पायानं माती मिक्स करायचा की नंतर हे पीठ कोणाच्याच कामी पडू नये. इतकी दुष्ट बुद्धी होती त्या विसोबा खेचराची. पीठ जमिनीवरती टाकलं जायचं, त्याच्यामध्ये माती मिक्स केली जायची, ज्ञानोबांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. म्हणजे साधकांचे मायबाप होते महाराज, योग्यांची माऊली होऊच नाही त्यांना. मला इतका त्रास झाला ज्ञानोबांना. सिद्धपेठाकडे जात असताना कुणी अंगावरती चिखल फेकला, कुणी अंगावरती दगड मारली, पण जगाचा अपराध सहन करत 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 माझी माऊली सिद्धपेठामध्ये पोहोचायचे. टाटीचा दरवाजा बंद करायची आणि साधकाचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्व माऊली ज्ञानोबा ढासा ढासा रडायचे. हे सांगण्यापुरतं सोपं नाही दादा, हे सांगताना आपलं अंतकरण भरून येते. काय त्रास सहन केला असं ज्ञानोबांनी. आज ही सगळी महाराज मंडळीत आपल्यावर लय उपकार आहेत महाराज ज्ञानोबांची. खरं सांगतो, सगळी वैयक्तिक तुमचं सांगण्यापेक्षा माझं सांगतो, मी तर सगळीकडून संपलेला माणूस आहे महाराज. मला कोणाचा आधार नाही, कोणाचा आधार नाही. आणि कोणाचा आधार नसताना फक्त 2 वेळाला ज्ञानोबांच्या समाधीला माझं कपाळ लागलं. माझा प्रपंच माऊलीमुळे चालतोय बघा. हे ज्ञानोबांच्या मला कोणाचा आधार नाही. मी छाती ठोकपणे लाखो समाजातही सांगेल की मला कोणाचाच आधार नाही. मला राहायला घरही नाही, मला सांभाळणारे माझे ज्ञानोबा आहेत. म्हणजे सोमनाथ दादा अखंड ज्ञानोबांचं चिंतन करतात, अखंड ज्ञानोबांचं नामस्मरण करतात, अखंड चिंतन सेवे, ज्ञानोबांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलेले आणि ज्ञानोबांनी त्याचं फळही त्यांना दिलेले. ते म्हणतात जे काय माझं वैभव दिसतंय ते फक्त माऊलीच आहे, माझं याच्यात काहीच नाही. जे मला काय दिले ते सगळं ज्ञानोबांनी दिलेले. म्हणून ज्ञानोबांनी अपराध सहन केला. आपण तर माणसं, प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी येतात दादा. ज्ञानोबांच्या अंगावरती कोणी चिखल फेकला, कोणी दगड मारले, जगाचा अपराध सहन करत करत ज्ञानोबा सिद्धपेठात पोहोचायचे. टाकीचा दरवाजा बंद करायचे, 2 गुडघ्यामध्ये आपले डोकं घालायचे आणि साधकाचे मायबाप, ज्ञानियांचे राजे ज्ञानोबा ढसा ढसा रडायची. चिमुकल्या मुक्ताबाईला वाटायचं आता माझा दादा पीठ घेऊन आला असेल, आता मला भाकरी खायला मिळेल, आता आम्हाला आनंदाने जेवता येईल. चिमुकली मुक्ताबाई त्या टाकीच्या फटीतून ज्ञानोबांकडे पाहायची, तर ज्ञानोबांनी या 2ही गुडघ्यामध्ये आपलं डोकं घातलेलं असायचं आणि ढसा ढसा ज्ञानोबा रडायलेले असायचे. ज्ञानोबांच्या डोळ्यातलं चिमुकली मुक्ताबाई पाणी पाहायची आणि ज्ञानोबांना विनंती करायची की दादा ते तुम्ही असं रडणं बरोबर नाही दादा, तुम्ही साधकांचे मायबाप आहात, ज्ञानियांचे राजे आहात, त्रास देणं लोकांचं काम असतं दादा, पण त्रास सहन करणं हे एका योग्याचं काम असतं. आणि तुम्ही तर योगी आहात दादा, तुम्हाला तर लोक योगी म्हणतात दादा. योगी पावन योगी पावन महाचा साहे अपराध जेवढे टाकीचे अभंग आपण पाहतो तर सगळ्या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना उपदेश केला की दादा तुम्ही साधकांचे मायबाप आहात दादा, तुम्ही जर असं रडलं तर मी कोणाकडे पाहायचो. आज सोपान काका, आज इच्छी मुकली तुमची मुक्ताबाई, तुमच्याकडे कोणाकडे पाहून आम्ही जीवन जगतो ना दादा. आणि तुम्ही जर असं रडायला लागलात तर आम्ही कोणाकडे पाहायचं, आम्ही कोणाकडे पाहून जीवन जगायचं. तुम्ही असं रडणं बरं नाही दादा. लोक त्रास देत असतात दादा, त्रास देणं हे लोकांचं काम आहे दादा. तुम्ही एक योगी आहात आणि या विश्वामध्ये, या जगामध्ये त्रास सहन करणं हे एका साधकाचं, हे एका योग्याचं हे लक्षण आहे दादा. तुम्ही योग्य आहात, तुम्ही असं रडताय दादा, तुम्ही रडणं हे बरोबर नाही दादा. विनंती करायची तिची मुकली मुक्ताबाई ज्ञानोबांना. ईश्वरा लोकांनी कितीही त्रास दिला ना दादा, आपण पाण्यासारखं थंड व्हायचं असतं.
आपण नेहमी शांत राहायचं असतं दादा. आपण जर असं ओरडायला लागलो, आपण जर लोकांचा त्रास नाही सहन केला तर आपल्याला कोण माऊली म्हणत दादा? तुम्हाला सगळं विश्व माऊली म्हणते. अनाथाची माय म्हणून तुमची ओळख आहे ना दादा. सगळ्या जगाला सांभाळण्याचं काम तुमचं आहे दादा. आणि तुम्ही जर असं रडायला लागला तर हे बरोबर नाही दादा. तुम्ही राजे आहात ना, ज्ञान्यांचे राजे आहात. तुम्ही असं रडणं बरोबर नाही. जे काय झालंय ना दादा ते सगळं पाठीमागं सोडा दादा. सगळं पाठीमागं सोडा आणि तुम्ही ही ताटी उघडा दादा. भावंड ज्या वेळेला झोपलो होतो ना दादा, आपल्या माय बापांनी रात्रीचा आपला त्याग केला रे दादा. आपण झोपत होतो त्यावेळेसच आपले माय बाप आपल्याला सोडून गेले ना दादा. ज्या दिवशी आपला बाप सोडून गेला, त्या दिवशी माय आपली आपल्याला सोडून गेली दादा, त्या दिवसापासून मी तुम्हाला आई मानलेले, मी तुम्हालाच बाप मानलेले. तुम्हीच माझे माय बाप आहात आणि तुम्ही जर असं रडायला लागला तर मी कसं जगायचंय दादा? लोक त्रास देतात, त्रास सहन करा, त्रास सहन करा. एक दिवस या विश्वामध्ये तुमची क्रांती होईल दादा. असा उद्देश ती मुक्ताबाई ज्ञानोबांनी करायची. कल्पना मागे चिमुकली मुक्ताबाई ज्ञानोबांना उपदेश करायची. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, माऊली ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असा उपदेश चिमुकली मुक्ताबाई ज्ञानोबांना करायची. ऐका, ज्या विसोबा खेचरानं कधी ज्ञानोबांना मुठभर पीठ मिळू दिलं नाही, ज्या विसोबा खेचरानं कधी भाकर मिळू दिली नाही, ज्या विसोबा खेचरानं भाकर भाजण्या कधी खापर मिळू दिलं नाही, त्या विसोबा खेचरावर ज्ञानोबांनी इतका मोठा उपकार केला.
इतका मोठा उपकार केला. त्या विसोबा खेचराला वाटायचं मी तरी याला पीठ मिळू दिलं नाही, मी तरी याला खापर दिलं नाही, आता काय खात असतील. म्हणून सिद्धपेठामध्ये जायचा, खिडकीतून पाहायचा. ज्ञानोबारायांचं सामर्थ्य एवढं होतं महाराज, ज्ञानोबारायांनी आपल्या पाठीचा तप्त तवा केलेला असायचा. आणि चिमुकली मुक्ताबाई ज्ञानोबारायांच्या पाठीवरती मांड भाजलेली त्याला दिसली. आणि ज्यावेळेस मुक्ताबाईचं लक्ष विसोबा खेचराकडे गेलं त्यावेळेस मुक्ताबाईने सांगितलं, काका तुम्ही इथपर्यंत आलात काका, आता आतमध्ये या ना काका, असं लांबून का पाहता काका. त्या विसोबा खेचराला आतमध्ये बोलावून घेतलं आणि जी मांडे भाजले होते ना त्याच्यातलं मांड त्या विसोबा खेचराला खायला दिलं. काय उपकार, याच्यापेक्षा मोठा काय उपकार करायचा महाराज, काय जीवन आहे संतांचं. एवढाच उपकार केला नाही, हे मांड खायला दिलं हा उपकार साधारण आहे. त्या विसोबा खेचराला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं, एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की त्या विसोबा खेचराला नामदेव महाराजांचं गुरु बनवलं. कोण बनवलं? नामदेव महाराजांचं गुरु बनवलं. हा ज्ञानोबारांनी त्या विसोबा खेचरावर उपकार केला. असं संतांचं जीवन फक्त उपकार करण्याकरता असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी. महाराज लक्षात आलं आमच्या, आपली वेळ संपलेली, लक्षात आलं आमच्या संत या मृत्यू लोकात उपकार करण्याकरता येतात. पण इथं आलेले संत माणसासारखेच दिसतात. त्यांना नेमकं ओळखायचं कसं महाराज, त्यांना ओळखण्याची काही खूण, ते बोलतात कसं, राहतात कसं. तर तुकोबाराय म्हणतात, ते संत बोलत असताना लटिके वचन नाही आणि राहत असताना देही उदासीन. बोलत असताना कधी लटकं बोलत नाहीत आणि राहत असताना ते सदैव देहावर काय असतात, उदास असतात. गाथ्यात जर हा अभंग आपण पाहिला, धन्य ते संसारी माऊली, तर हा अभंग लटिके वचन इतकंच. आपल्याला सरळ सवय लागलेली, लटिके वचन नाही देही उदासीन आपण म्हणतो का नाही. पण याचा अर्थ जर करायला गेलं तर काय होईल, लटिके वचन म्हणजे सदैव संत लटकं बोलतात, आणि नाही देही उदासीन म्हणजे ते कधी देहावर उदास नसतात. पण अभंगाची संगती लागण्यासाठी हा नाही शब्द त्या लटिके वचन याला जोडायचा. लटिके वचन नाही म्हणजे संत कधी लटकं बोलत नाहीत, आणि देही उदासीन ते सदैव देहावर कसे असतात, उदास असतात. महाराज संत जर लटकं बोलत नाहीत, लटकं बोलत नाहीत, देहावर उदास असतात, लटकं बोलत नाहीत, मग नेमके बोलतात कसे. मधुरावानी
सोपं नाही बरे, कला सोपी नाही महाराज. ते देवानं त्या स्नेहा शंकरने गायलं होतं त्या इंडियन आयडॉल मध्ये. त्यावेळेस ती श्रेया घोषाल म्हणली होती की असा एखादाच माणूस असतो देव त्याला चॉईस करून खाली पाठवत असतो, तसं यांना पण याच्यासाठीच खाली पाठवलं. ही गाणारी मंडळी काय महाराज, सनई वादने सनई आपल्याला आता बिस्मिल्ला खा होऊन गेले, त्यांच्यानंतर सनई बंदच पडली. तितकी ताकदीची सनई आता आपल्या कानावरती ऐकायलाच मिळत नाही. आपल्या वारकरी संप्रदायातले हे भेज बिस्मिल्ला आपल्याला कुठं ऐकायला मिळणार आहे महाराज. गोड सनई त्यांनी आपल्याला ऐकवली. आमचे गणेश महाराज गोड त्यांचं गायन आहे, आवाजही तितकाच गोड आहे, गोड सनई तितकीच गोड वाजवतात. महाराजांनाही धन्यवाद. शेवटच्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. संत कसे बोलतात मला माहिती उशीर होते, पण आता एवढी ही सगळी कलाकार आली, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. आमचे सोमनाथ महाराज म्हणजे एकच्या पुढे गेलं तरी जाऊ द्या, पण संधी प्रत्येकाला द्या. तसं जाणार नाही का, करू नका, पण संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. मधुरावाने ओटी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. अभंगाच्या 4 चरणाचा भाव धावत्या वेगामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं चांगलं वाटलं असेल जाताना बरोबर घरी घेऊन जा. आज या कीर्तनाच्या साथीसाठी महाराष्ट्रातली सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिली. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी साष्टांग विनम्र अभिवादन करतो. आमचे मृदंगाच्या साथीसाठी विठोबा रखमाच्या नंतर जे दोनही मृदंग ज्यांचा आपल्या कानावरती पडतोय असे आमचे हरिभक्त प्राण, आमचे जिवलग मित्र, आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण. रात्री कृष्णादादा साळुंकेचा सोलो होता दादा गोरी गुरुजींच्या तिथलं सांगतो. त्यावेळेस विकासदादा बेलुकर, ऋषिकेश रिकामे, दिनेश दादा मोजाड म्हणजे नाशिक जिल्ह्यातले जे टॉप कलाकार आहेत ते सगळे सोलो ऐकण्यासाठी पुढे बसले होते. त्यावेळेस कृष्णदादाने एक वाक्य वापरलं, मला आवडलं महाराज. प्रत्येक माणसाला आपल्या स्वाभिमान असला पाहिजे बाबा. ते त्यांनी असं वर्णन केलं की समोर जे ऐकायला बसलेली ही सगळी नाशिक जिल्ह्यातले रत्न. त्यांनी सांगितलं तुम्ही हे विसरू नका, आम्ही सुद्धा बीड जिल्ह्याचे रत्न. असं हे ना हे बीड जिल्ह्याचं रत्न आहे महाराज. विठ्ठल महाराज महागोविंद वडवणी तालुक्यामध्ये इंगळे महाराजांचं गाव, बाबासाहेब महाराज इंगळे त्यांच्याच गावचे आहेत. आणि गोड हाते पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांच्याकडे पखवाजाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून अध्ययन करून त्याचा चांगल्या प्रकारे रियाज करून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं त्यांनी आपलं नाव प्रस्थापित केलं, रुजवले. आणि इकडून जे आहेत ते आमचे जिवलग मित्र हिंगोलीकड खाली महाराज, परभणी, हिंगोली, बीड, बस तुम्ही पुणे जिल्ह्यात पण मान्य का नाही तुम्हाला? यांच्या सप्त्यातले कीर्तनकार, गायक, वादक सगळे बीड, परभणी आणि हिंगोली तिकडचेच आहेत महाराज. म्हणजे हे काय असे आपल्या इतके तयार नाहीत असं नाही मला म्हणायचं, पण आपल्या मातीचा तो गुण आहे आपल्या मराठवाड्याचा. तिकडे दगड उचलला की महाराज, दगड उचलला की महाराज. स्वरातच जन्माला येते ते, आता ताला स्वरात जन्माला येते, असा त्या मातीचा गुण येतो. आणि तसं आमच्या मराठवाड्याचं एक रत्न आमचे हरिभक्त पारायण गोड मृदंगाचार्य आमचे ओम महाराज फुटाणे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनाही पुनश्च एकदा माझे वंदन आहे. आणि गेली 2 तासापासून आपणही शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तेवढं दौंडकर दादाची तेवढी इच्छा तेवढं म्हणतो. आता जास्त वेळ घेत नाही, ते लईच सांगायला लागलेत मगाशीपासून. ते मला येतही नाही महाराज, मी याच्या अगोदर कधी म्हणलंही नाही, पण फेटा बांधताना ते 3 बाण मला म्हणायला लागले. मी कधी म्हणलेलं नाही, पण पहिल्यांदाच आज म्हणतोय. मला शब्दही पाठ नाही, चुकायला तर तुम्ही उचला, प्रामाणिकपणे सांगायला लागलो. मला शब्द पाठ नाही, लई वेळ झालं म्हणायला लागले. आता तेवढं म्हणतो, 2च मिनिटात म्हणतो.